नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस उशिरा मोहर सुरू झाला. या मोहराच्या संरक्षणासाठी उपाय केले असतील तर फळांचं चांगलं सेटिंग झालं असेल, पण काही बागांमध्ये फळांचं सेटिंग कमी झाल्याचं दिसून आलंय. आंब्यामध्ये फळधारणा होण्यासाठी संयुक्त फुलेच महत्वाची असतात. जातीनुसार बदल असला तरी सामान्यपणे येणाऱ्या मोहरापैकी फक्त 5 ते 30% फुले ही द्विलिंगी असतात, तर उर्वरित 70 ते 95% फुले नरलिंगी असतात. द्विलिंगी फुलांपैकी काही म्हणजेच एकूण फुलांपैकी फक्त 2 ते 3% फुलांचं परागीकरण होऊन फळधारणा होते. बाकीची सर्व फुले म्हणजेच मोहर गळून जातो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे एकेका मोहर काडीवर 10 ते 12 बाजरीच्या आकाराची फळे बागेत दिसत असली तरी त्यांची नैसर्गिकरित्या गळ होऊ शकते. याशिवाय आंबा बागेत फळगळ होण्याची अजून कोणती कारणे आहेत हे आधी समजून घेऊया. आंबा फळगळीचं पहिलं महत्त्वाचं कारण आहे ऑक्सिन इफेक्ट. ऑक्सिन हे झाडामध्येच तयार होणारं संप्रेरक आहे. यात IAA, NAA, 2,4-D यांचा समावेश होतो. विशेष करून फळधारणा झाल्यानंतर सुरुवातीला फक्त पेशी विभाजन होत असतं. ते 3 आठवड्यात पूर्ण होऊन पेशीची अपेक्षित संख्या निर्माण झाल्यानंतर फळाचा आकार वाढू शकतो. त्यानंतर काही दिवसांनी त्यात बी वाढण्यास सुरुवात होते. या वेगवेगळ्या अवस्थेत फळांमध्ये आणि फांदीमध्ये कमी अधिक प्रमाणात ऑक्सिन तयार होत असतं. फांदीच्या तुलनेत फळामध्ये जास्त ऑक्सिन असलं तर फळगळ होत नाही. फळात ऑक्सिन कमी पडल्यास त्याच्या देठाजवळ एक चीर पडते. तिला ऑब्सिशन लेअर असं म्हणतात. ही चीर पडली की फळगळ होते. फळावर पडलेला सूर्यप्रकाश, तापमानात झालेली वाढ किंवा फळावर आलेला भुरी, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव अशा कोणत्याही कारणामुळे फळातील ऑक्सिन नाश पावतं, म्हणजेच त्याचं प्रमाण कमी होऊन ती ऑब्सिशन लेअर तयार होते. फळगळ होण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे आंबा जातीनुसार होणारी फळगळ. आंब्याच्या ज्या जातींमध्ये देठ मजबूत होतं त्या जातीमध्ये कमी फळगळ होते. यामध्ये दशेरी जातीच्या आंब्याचा समावेश होतो. पण देठ कमकुवत असलेल्या जातीमध्ये म्हणजेच लंगडा जातीमध्ये फळगळीचं प्रमाण हे जास्त असतं. फळगळीच्या कारणामध्ये तिसरं महत्त्वाचं कारण आहे खराब हवामान. दिवस आणि रात्रीच्या तापमानात वातावरणातील आर्द्रतेमध्ये चढ उतार झाल्यास आंबा फळांची गळ जास्त प्रमाणात होते. वादळी वातावरण, मोसमी पाऊस आणि धुके यामुळे कीड रोगाचं प्रमाण वाढूनही फळगळीचं प्रमाण वाढतं. फळे लहान असतानाच फेब्रुवारी-मार्चमध्ये तापमान एकदम 35 अंशाच्या वर गेल्यास लहान फळांमधील ऑक्सिन नाश पावतं आणि फळांची गळ होते. विविध रस शोषक किडींमुळे आणि रोगांमुळेही आंब्याची फळगळ होते. फळगळीचे हे चौथं कारण आहे. आंब्याच्या फूल आणि फळधारणेच्या अवस्थेमध्ये तुडतुडे, फुलकिडे आणि इतर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्यानं फळगळ वाढू शकते. तुडतुड्यांच्या शरीरातून स्रवणाऱ्या मधासारख्या चिकट द्रावाचे डाग पाने आणि फळांवर पडूनही ती गळून पडतात. आंब्यावर होणाऱ्या विविध रोगांपैकी महत्त्वाचा रोग म्हणजे भुरी. भुरी रोगासाठी ढगाळ वातावरण, धुके आणि 27 ते 31 अंश सेल्सिअस तापमान या बाबी अनुकूल आहेत. भुरीचे पांढऱ्या रंगाचे आवरण तयार झाल्यानं अविकसित मोहर आणि फळे गळून पडतात. या रोगामुळे 30 ते 90% फळांचं नुकसान होतं. करपा रोगामुळे फळाच्या देठ आणि मोहर काळा होऊन सुकतो. या रोगामुळे लहान फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते. फळगळीचं 5वं महत्त्वाचं कारण आहे पोषण कमतरतेमुळे होणारी गळ. शिफारशीप्रमाणे खतांचं योग्य प्रमाणात आणि योग्य अवस्थेत व्यवस्थापन केलं नसल्यास पोषण अपुरं पडतं आणि त्यामुळे फळांची गळ होते. परिणामी फळगळ वाढते. ही आहेत आंबा बागेतील फळगळीची महत्त्वाची 5 कारणे. यापैकी कोणत्या कारणामुळे फळगळ होते हे लक्षात घेऊन उपाययोजना करणं गरजेचं.